नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण स्पियरमनचा सहसंबंध गुणक ही संकल्पना, शिवाय स्पियरमनचा सहसंबंध गुणक कशा काढायचा याच्या पायऱ्या सुद्धा आपण बघितल्या होत्या. मित्रांनो, आजच्या भागात आपण स्पियरमनची गुणानुक्रम काढण्याची पद्धत जी आहे त्यासाठी एक उदाहरण बघणार आहोत. आता जी शून्य परिकल्पना आपण मांडली होती ती म्हणजे की प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची भाषा आणि विज्ञान विषयाच्या संपादन गुणात मध्यमानानुसार लक्षणीय सहसंबंध नाही, अशा प्रकारची परिकल्पना तुम्ही मांडली. आता भाषा विषयाच्या अनुषंगाने आणि त्याच पद्धतीने विज्ञान विषयाच्या अनुषंगाने जी तुम्ही चाचणी घेतली असेल, परीक्षा घेतली असेल, तर त्याचे जे काही प्राप्तांक मिळालेले आहेत ते प्राप्तांक आपण काय केलेले आहेत अशा पद्धतीने मांडून घेतलेले आहेत. आता हे प्राप्तांक मांडल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला तक्ता तयार करायचा आहे. मग भाषेचे गुण जे आहे त्याला आपण एक्स नाव दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की स्पियरमनचा गुणानुक्रम काढायचा असेल तर आपल्याला प्रत्येक प्राप्तांकाला क्रमांक द्यावे लागत असतात. त्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे की भाषेला जे काही गुण मिळालेले आहेत, आपण 10 विद्यार्थ्यांचा किंवा सॅम्पल आपण इथे 10 विद्यार्थी घेतलेले आहेत. आता तुमचा जो काही सॅम्पल असेल त्यानुसार इथे तो आकडा येईल. आता बघा, भाषा विषयाला जे काही गुण मिळालेले आहेत 30, 40, 42, 30 अशा पद्धतीने मार्क मिळालेले आहेत. मग आता त्याचा गुणानुक्रम जो काय आहे तो आपण काढायचा आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त प्राप्तांक जो असतो त्याला आपण काय करत असतो, 1 क्रमांक देत असतो. आता इथे सर्वात जास्त प्राप्तांक किती आहे, 42, म्हणून आपण 42 ला काय केलेला आहे, 1 क्रमांक इथे दिलेला आहे. आता 42 नंतर पुढचा जो काही आहे 40 नंबर आहे आणि ते 2 विद्यार्थ्यांना सारखे मिळालेले आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे सारखे गुण जेव्हा येत असतात तर त्यावेळेला आपण काय करत असतो की हे जे प्राप्तांक आहेत हे साधारणतः कोणत्या क्रमांकावर आलेले आहेत की दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर. कारण आता 42 पहिला आला, मग 40 हा 2 विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे दुसरा क्रमांक ही 40 ला आणि तिसरा क्रमांक ही 40 ला. मग यात 2 आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला 40 जो काही क्रमांक आहे त्याचा गुणानुक्रम केल्यानंतर आपल्याला बघा त्याची बेरीज केली आणि भागिले 2 केले, कारण 40 हे 2 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. तर त्याचा सर्वसाधारणतः सरासरी किती आली, 2.5. म्हणून आपण 1 नंबर दिल्यानंतर 40 हा प्राप्तांक जो आहे त्याला 2.5 आणि दुसऱ्या 40 ला पण आपण 2.5 हा क्रमांक दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो काही क्रमांक आहे त्या पद्धतीने आपण अशा मांडून घेतलेले आहेत आणि त्याला गुणानुक्रम देण्याचा आपण काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. जे भाषेला आपण जे 40 गुण दिले तर तसंच 30 गुण पण 2 विद्यार्थ्यांना जे सारखे आलेले आहेत तर ते सुद्धा आता कितव्या क्रमांकावर आलेले आहेत की तिसरा आणि चौथा. कारण आता बघा 2.5 हा याच्यानंतर पुढचा जो काही नंबर आलेला आहे तो 3 अधिक 4 आपण केला तर त्याची सरासरी किती होते, 3.5. म्हणून आपण 30 क्रमांकाला किती दिलेला आहे, 3.5. त्याच्यानंतर पुढचा जो आला आहे 4, 5 अशा पद्धतीने आपण हे काय केलेले आहे, गुणानुक्रम दिलेले आहेत. विज्ञान विषयाचे त्याच पद्धतीने आपण करून घेतलेला आहे. पुढच्या कॉलम मध्ये आपल्याला D = R1 - R2. आता R1 म्हणजे काय, भाषेला मिळालेला गुणानुक्रम आणि विज्ञानाला मिळालेला गुणानुक्रम, म्हणजे R1 आणि R2 असं आपण लिहून घेतलं आहे. मग R1 आणि R2 यांचा काय केला आपण, फरक काढला आणि फरक काढल्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये आपण D म्हणजे डिफरन्स किती आला त्याचा स्क्वेअर केलेला आहे. या पद्धतीने शेवटच्या रकान्यामध्ये सगळे हा R1 R2 चं जे काही उत्तर आलेलं आहे त्याचे आपण काय केलेले आहेत, स्क्वेअर काढलेले आहेत. आणि ते काढल्यानंतर समेशन ऑफ D² यांची काय केली, आता बेरीज केली, ती आपल्याला किती आलेली आहे, 22 आलेली आहे. आता हे जे काही आपल्याला प्राप्तांक मिळालेले आहेत तर आता आपल्याला सूत्रात टाकायचं आहे. आता स्पियरमनचा गुणानुक्रम पद्धती ज्या वेळेला काढायचा असतो तर त्याच्यासाठी रो ही संकल्पना आहे, म्हणजे त्याला त्या गुणकाला रो असं म्हटलं जातं. तो थोडा तिरकस P सारखा दिसतो. तर मग आता याचं सूत्र काय आहे की रो = 1 - 6 समेशन ऑफ D² अपॉन n ब्रॅकेटमध्ये n² - 1 अशा पद्धतीचं आपण काय केलेलं आहे, मग सूत्र मांडलेलं आहे. आता समेशन ऑफ D² आपला आलेला आहे 22. n म्हणजे तुमचा आता 8 विद्यार्थी, जे मागच्या आपण जे कॉलम तयार केलेले आहे तिथे साधारणतः आपण n ही संख्या किती घेतलेली आहे, 8 विद्यार्थी घेतलेली आहे. आता आपल्याला सूत्रात किंमत टाकायची आहे की रो बरोबर आपण घेतलेला आहे की 1 - 6 जसाच तसा मांडलेला आहे आणि समेशन ऑफ D² किती आलेला होता आपला, 22 आलेला होता. इथे आपण 22 घेतलेला आहे आणि n म्हणजे तुमचं सॅम्पल, इथे आता 8 सॅम्पल होतं. n चा स्क्वेअर म्हणजे पुन्हा सॅम्पलचा स्क्वेअर, 8चा वर्ग आला आपला 64 - 1 जसंच तसं मांडलेलं आहे.
अशा पद्धतीने सूत्रात पूर्णपणे किंमत मांडून घेतल्यानंतर त्याचं सगळं आपण कॅल्क्युलेशन केलं आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर रोची तुमची किंमत आलेली आहे अधिक 0.74. मग आता ही जे काही तुमची किंमत आलेली आहे रोची, आता आपण मागे एक तक्ता बघितला होता की सहसंबंध गुणकाची किंमत आणि त्याचा अन्वयार्थ. आता आपला जो काही प्राप्तांक मिळालेला आहे रोचा तो अधिक 0.74 आहे, म्हणजे 0.70 ते 0.89 दरम्यान तो बसतो आहे आणि त्याच्यामुळे तो सहसंबंध जो आहे तो आपल्याला काय दिसतो आहे, उच्च प्रकारचा दिसतो आहे. म्हणून मग आता पुन्हा शून्य परिकल्पना बघायची की प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची भाषा आणि विज्ञान विषयाच्या संपादन गुणात मध्यमानानुसार लक्षणीय सहसंबंध नाही, असं तुम्ही परिकल्पना मांडली होती. परंतु आपलं उत्तर किती आलेलं आहे, रो इक्वल टू प्लस 0.74 हे आल्यानंतर मग आता आपलं म्हणणं जे आहे ते आता काय ठरलेलं आहे, खोटं ठरले किंवा बाद झालेलं आहे. कारण आता शून्य परिकल्पना काय म्हणते आहे की लक्षणीय सहसंबंध नाही, पण मात्र आपलं रोजचं उत्तर जे आलं आहे त्याच्यामध्ये उच्च स्वरूपाचा सहसंबंध आहे असं आपल्याला दिसतं आहे. म्हणून आपण अन्वयार्थ काय लावला की शून्य परिकल्पना जी आपण मांडलेली होती तिचा त्याग केला आणि मग प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची भाषा आणि विज्ञान विषयाच्या संपादन गुणात मध्यमानानुसार धन 0.74 इतका सहसंबंध आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ह्या रोची जी किंमत आलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याचा अन्वयार्थ लावायचा आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की स्पियरमनची गुणानुक्रम पद्धती काढायची कशी याबाबत सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे. आतापर्यंत आपण संशोधन संकल्पनेपासून जे काही विविध भागांमध्ये माहिती जी बघत आलेलो आहोत की डेटा कसा कलेक्ट करायचा आहे, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आहे किंवा या एकूणच सगळ्या पद्धती जे आहेत, तर ॲनालिसिस मध्ये आपण अशा पद्धतीने माहिती बघितली होती की डेटा विश्लेषण कसा करायचं आहे, तर मग त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आणि इन्फरेन्शियल ॲनालिसिस आपण बघितलं. डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस म्हणजे वर्णनात्मक विश्लेषणामध्ये तुम्ही केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं बघितली, विचलनशीलतेची परिमाणं बघितली, शतात्मक आणि शतात्मक क्रम हे बघितलं. त्याच पद्धतीने आलेखात्मक पद्धतीचा सुद्धा आपण अभ्यास केला. नंतर माहितीचे अनुमानात्मक विश्लेषणामध्ये आपण परिमितीय आणि अपरिमितीय चाचण्यांच्या माध्यमातून कसं विश्लेषण करायचं याबाबत सविस्तर माहिती बघितली. तसेच केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणामध्ये आपण मध्यमान, मध्यगा, बहुलक ही संकल्पना समजून घेतली. विचलनशीलतेची परिमाणामध्ये आपण विस्तार, चतुर्थक विचलन, सरासरी विचलन, प्रमाण विचलन, विषमितता, शिखर दोष यांचा आपण काय केला आहे, अभ्यास केला आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो की माहितीचं संकलन केल्यानंतर वर्णनात्मक आणि अनुमानात्मक विश्लेषण कशा पद्धतीने करायचं आहे याचं सविस्तर विवेचन जे आहे ते वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, सादर केलेलं आहे. अशा रीतीने मित्रांनो आपण माहितीचं विश्लेषण जे आहे अनुमानात्मक आणि त्याच पद्धतीने वर्णनात्मक कशा पद्धतीने करायचं आहे याची माहिती बघितली. पुढील भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखन कसा करायचा आहे, म्हणजे रिसर्च ज्यावेळेस तुम्ही करायला घेत आहात तर त्याचा प्रपोजल आपल्याला तयार करावं लागतं. तर रिसर्च प्रपोजल कसं तयार करायचं याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.